काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आपल्यासोबत आहेत। भाऊ, सोलापूरमध्ये आपण आहात। सोलापूरची निवडणूक खऱ्या अर्थानं सुरुवातीला लोकल मुद्द्यांवरती होताना दिसते, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यानंतर धार्मिकतेकडे कुठेतरी निवडणूक झुकताना दिसते। आपल्याला असं वाटतंय? मला एक कळत नाही की प्रधानमंत्री पदावर असलेल्या व्यक्तींनी विकासावर आणि देशाच्या भविष्यावर चर्चा करावी असं सगळ्यांना अभिप्रेत असतं, पण महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदच्या निवडणुकीसारखं प्रधानमंत्री एकाच एरियामध्ये त्याच भागामध्ये फिरताना आपण पाहतो आहे। नरेंद्र मोदी किती घाबरलेले आहेत हे त्यांच्या वक्तव्यावरून आपल्याला स्पष्ट होतं आणि त्यांच्या हावावरून स्पष्ट होतं। परवा आमच्या सोलापूरमध्ये जी त्यांची सभा झाली तर ते कर्नाटकातली लोक आणली गेलीत, त्यांना महाराष्ट्रातली लोक तिथं गोळा करता आली नाही। त्याला 400 रुपये त्यांना प्रत्येकाला देऊन आणल्या गेली। म्हणजे आता प्रधानमंत्र्यांचं भाषण ऐकायचं असेल तर लोकांना पैसे देऊन यायची गरज नाही, पण ते नरेंद्र मोदींचं भाषण आहे, ते रटाळ भाषण आहे, त्यांचं रटाळ वक्तव्य आहे, ते आता कोणालाही ऐकायचं नाही असं हे चित्र पाहतं आणि म्हणून पैसे देऊन लोकांना आणावं लागतं। ही आता भाजपची परिस्थिती झालेली आहे। धर्माच्या नावाने खरं तर ते त्यांचं भाषण आम्ही ऐकलं की ओबीसीसाठी त्यांनी काम केलं, शेड्यूल कास्टसाठी केलं, आदिवासीसाठी काम केलं। मला एक प्रश्न विचारावा लागतं त्यांना की तुम्ही जनगणना का नाही करत? आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक जनगणनेला तुमचा विरोध काय? तुम्ही कोणासाठी काम केलं हे कळायला कारण पाहिजे ना। तुम्ही म्हणता की मी देश विकासशील केलेला आहे। तुम्ही सांगितलं की 2 दिवसाच्या पहिले एका TV चॅनलला इंटरव्ह्यू देत होते की गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही महागाई रोखण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे। ऐकलं असेल तुम्ही लोकपंतांचा इंटरव्ह्यू। आता देशाचा प्रधानमंत्री पदावर बसलेला माणूस एवढा खोटा कसा बोलू शकतो? महागाईचं काय परिस्थिती आहे, देशातली लोक काय भोगतात या महागाईमुळे, त्यांच्या मरत्यातनं लोकांना कळत आहे। पण प्रधानमंत्री असलेल्या माणसांनी, नरेंद्र मोदी ठीक आहे, ते किती खोटं बोलू शकतात, त्यांना अधिकार आहे, पण प्रधानमंत्री म्हणून त्यांनी असे खोटं बोलायचं TV चॅनलच्या इंटरव्ह्यूमध्ये की गेल्या 10 वर्षात आम्ही महागाई रोखण्यामध्ये यशस्वी झालो। आज रुपयाची परिस्थिती काय? त्याच डॉलर आणि मनमोहन सिंग साहेबांच्या सरकार वेळेस जिस देश का रुपया गिरता है वो देश समाप्त हो जाता है। आता काय परिस्थिती आहे? म्हणजे आपली पापं लपवण्यासाठी खोटं बोलायचं आणि मग धर्माच्या आधारे यायचं आणि मग मुसलमान यायचं, ही जी रणनीती गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींनी वापरलेली आहे ती आता चालणार नाही। आणि जेव्हा हे चालत नसेल तर त्याला अर्थच नाही। महाराष्ट्रामध्ये आज परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचाच बोलबाला आहे आणि जनतेने निवडणूक हाती घेतलेली आहे। त्यामुळे मग योगी आदिनाथ असतील किंवा नरेंद्र मोदी असतील या भाजपचे लोक असतील जे काही भाषण करतात आहेत ते मूळ मुद्द्यावर येत नाही आहे। महागाईवर येत नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर येत नाही, बेरोजगारांच्या प्रश्नावर येत नाही, गरिबांच्या प्रश्नावर येत नाही आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये उलटा प्रचंड राग भाजप आणि नरेंद्र मोदीच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून लोकांनी निवडणूक हातात घेतली आणि महाविकास आघाडीच्या बरोबर महाराष्ट्रातली जनता उभी झालेली आहे। सातत्यानं टीका पंतप्रधानांकडून केली जाते। SC ST आणि ओबीसींचं आरक्षण काढून काँग्रेसला अल्पसंख्याक समुदायाला द्यायचं आहे, ही वारंवार टीका होते आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरती टीका होते। जाहीरनाम्यात असं काही लिहिलंय किंवा काँग्रेसला हे करायचं आहे? जाहीरनामा आपणही वाचून घेतला पाहिजे, मीडियाच्या समोर आहे, प्रिंटेड आहेत, राहुल गांधीची सही आहे, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांची त्याच्यावर सही आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जाहीरनामा वाचला पाहिजे। आम्ही देशाच्या प्रत्येक जे काही प्रश्न आहेत, प्रत्येक समाजाचे प्रश्न आहेत, प्रत्येक जातीचे प्रश्न आहेत, ते सोडवण्याचा आमचा एक प्रयत्न आहे। शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब त्यांना माहिती नसेल म्हणून मुद्दा मी सांगतो की मोदीचं सरकार यायच्या पहिलेपर्यंत शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबची जातीनिहाय आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण केलं जात होतं। मोदींचं सरकार आलं तेव्हापासून बंद झालं। मग आम्ही ते काढून शेड्यूल कास्ट आणि आदिवासीचं आरक्षण काढून मुसलमानाला तर नाही दिलं।
इतका खोटारडा माणूस देशामध्ये पहिला प्रधानमंत्री झाला असेल, गोष्टीचा अनर्थ करायचा आणि ते मुसलमानावरच नेऊन टाकायचं. आमची भूमिका स्पष्ट आहे. जसं आज लिंगायत समाज, आपण आता सोलापूरमध्ये आहोत, लिंगायत समाजामध्ये अनेक लोक ते ओबीसीमध्ये आहेत, पण काही लोक ओबीसीमध्ये नाही आहेत, ते जनरलमध्ये आहेत. पण जातीनिहाय जनगणना झाल्यानंतर त्यामध्ये आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक याच्या आधारावर ते पण लोक ओबीसीमध्ये येतील आणि त्यांना पण त्याचे सगळे लाभ मिळेल. मराठा ओबीसी जो वाद निर्माण झाला त्याही प्रश्नाचं उत्तर जातीनिहाय जनगणनाच आहे. धनगर मराठा आरक्षणाचा जो धनगर आदिवासी जो वाद आहे त्याही प्रश्नाचं उत्तर जातीनिहाय जनगणना आहे. आणि भाजपला या पद्धतीचं हा जो वाद निर्माण करण्याची व्यवस्था त्यांना भाजपला अपेक्षित आहे. लोकांचे प्रश्न सुटले नाही पाहिजेत, लोक आपसातच भांडत राहिले पाहिजेत. फोडा आणि राज करा ही जी इंग्रजाची स्टाईल होती तीच भाजपची आहे. आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे, जी गॅरंटी आहे, त्या गॅरंटीवरच यांची पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला लक्षात असेल की सातत्यानं ज्यांनी कधी या आरक्षणाचा विरोधच केलेला होता, मग मोहन भागवतजी असतील, नरेंद्र मोदी असतील, यांनी आरक्षणाचा विरोधच केलेला आहे. यांना आरक्षण संपवायचं आहे. आणि खरं तर यांना जे काही गृहत घेऊन चाललेले होते गेल्या 10 वर्षात की आम्ही म्हटलं तेच लोक ऐकणार, पण आता लोकांनी मानच बनवलेला आहे की तुम्ही या देशाचं संविधान आणि लोकशाही संपवायला निघालेत आणि आम्ही संपवू नाही असं ते म्हणतात आहेत वारंवार. याचा अर्थ यांनी सांगितलं होतं 2014मध्ये महागाई कमी करणार, 2 कोटी युवकांना नोकऱ्या देणार, आम्ही स्मार्ट सिट्या तयार करणार. सोलापूर पण स्मार्ट सिटीमध्ये आहे. लोकांचा उलटं खर्च वाढवला आहे त्याचा. वायफाय फ्री आहे असं ते सांगतात, इथं कुठं वायफाय फ्री आहे, त्याचे पैसे वेगळे खाल्लेत. सगळ्या जनतेला लुटायचं पाप हे लोक करतात आहेत. आणि त्याच्यामुळे यांचा खोटारडापणा जो आहे तो आता आम्ही संविधान बदलणार आहे म्हणजे याचा अर्थ सत्तेत चुकून आले, येणार तर नाही, आलेत तर हे संविधान बदलणार हे ठरलेलं आहे यांचं. जे बोलतात त्याचं उलटं करतात आणि ते आतापर्यंत 2014 2019मध्ये ते सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे यांच्या या खोटारड्या विचाराला लोकांनी आता एक्सेप्ट करणं सोडलेलं आहे. आणि बदल हाच आता त्याच्यामधला एक मार्ग आहे. आणि म्हणून जनतेने त्या पद्धतीचं आज एकजुटीनं महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवाराला जनतेचा सपोर्ट मिळत आहे. जातीय जनगणनेच्या बाबतीत काल योगी आदित्यनाथ असं म्हणाले की काँग्रेसला हे जाणीवपूर्वक करायचं आहे, हिंदू समाजातल्या जातीमध्ये भांडणं लावायचे आहेत आणि मग नंतर आरक्षण मुसलमानांना द्यायचं आहे. हे अशा पद्धतीने आरोप पुन्हा एकदा केले जातात. त्यांना कळत नाही तर आम्हाला काय कळावं. त्यांना मी तुम्हाला म्हणून स्पेसिफिक सांगितलं की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या 2 जातीची आतापर्यंत जातीनिहाय जनगणनेचा अर्थ सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक ही जनगणना आतापर्यंत चाललेलीच आहे. मोदीच्या सरकारमध्ये बंद केली. मग आम्हाला ते करायचं असतं तर आम्ही हे करत असताना शेड्यूल कास्ट आणि आदिवासीचं आरक्षण काढून मुस्लिमाला देता आलं असतं. जे यांच्या डोक्यात आहे, याचा यांच्या डोक्यात आहे, यांच्या डोक्यात आरक्षणच संपवायचं आहे. आम्ही जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी चाललेली जनगणना आहे तीच जनगणना ही आमच्या सगळ्या जातीला मिळावी, त्याच्यामध्ये सगळ्यांचे प्रश्न सुटावे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. तर यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून ते खोटा आरोप लावायचा. त्यांना वस्तुस्थिती म्हणून तर आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी मोदींची वेळ मागितली. आमचा जी गॅरंटी कार्ड आहे आम्ही तुम्हाला समजून सांगतो, का वेळ देत नाही, द्यायला पाहिजे ना. ते विरोधी पक्ष नेते आहेत राज्यसभेचे, त्यांनी वेळ दिला पाहिजे, वेळ देत नाही आणि इकडे खोटं बोलत फिरतात. तर लोक काही एवढे अनपढ तर नाही आहे. तुम्ही जिल्हा परिषद शाळा बंद करायला निघाल्यात म्हणून काही लोक आता शिकलेले नाहीत असं तर नाही आहे. मूळ मुद्दा असा आहे की लोकांना हे कळतं आहे की भाजप एक खोटारडा एक विचारधारा आहे आणि त्याच्यामुळे आज लोकांमध्ये सतर्कता निर्माण झालेली आहे. आणि मी वारंवार सांगतोय की जनतेने ही निवडणूक आपल्या हाती घेतलेली आहे आणि महाविकास आघाडीच्या बाजूने जनता उभी आहे. संजय राऊतांनी निवडणूक आयोगावरती गंभीर आरोप केलेले आहेत की 2 टप्प्यात जे निवडणुकीचे मतदान झालं त्याची टक्केवारी अचानकपणे वाढवली गेली आहे. पहिल्या टप्प्यातली 11 दिवसानंतर आणि दुसऱ्या टप्प्यातली 3 दिवसानंतर आकडेवारी वाढते. निवडणूक आयोग भाजपच्या हातातलं खेळ नाही असं संजय राऊत म्हणतात. आपल्याला वाटतंय? बघा, आम्ही तर चॅनलवर बोलण्यापेक्षा
आम्ही सगळ्यांनी, विशेष करून काँग्रेसनी याच्यामध्ये पहिला ऑब्जेक्शन निवडणूक आयोगाकडे टाकलेला आहे. 70C फॉर्म जो आम्हाला निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेला आहे त्या आधारावर, आणि आता त्यांनी 4 दिवसानंतर जे संख्या वाढवून त्यांनी निवडणूक आयोगाने ह्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आम्ही गेल्या 8 दिवसाच्या पहिलेच आम्ही टाकलेलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या दरबारात आम्ही ही मोहीम पहिलेच सुरू केलेली आहे. संजय राऊतांनी आता मांडलेली आहे. पवारसाहेबांची आज पत्रकार परिषद झाली. सांगलीच्या जागेसंदर्भात बोलताना पवारसाहेब असं म्हणाले की जी उमेदवारी जाहीर झाली महाविकास आघाडीची ती आम्हाला सांगितलीच गेली नव्हती, आम्ही टीव्हीवरतीच उमेदवार पाहिला तो आहे. तर ते बरोबर आहे, कारण की आमचं त्या मिटिंगमध्ये जी चर्चा झालीच नाही आणि ती जागा त्यांना सुटली नव्हती. ती जागा डिस्प्यूटमध्ये होती. ती जागा सुटली नसल्यामुळे आणि त्यांनी डायरेक्ट बाहेरूनच घोषणा केल्यामुळे पवारसाहेबांनी जी भूमिका मांडली ती बरोबर आहे. पण आत्ता आम्ही त्या ठिकाणी जाऊन काँग्रेस पक्षाने आम्ही जाहीर केलं की महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही उभे राहू. विशाल पाटलांसंदर्भात अजून काही निर्णय झाले नाही, कारवाई अद्याप काही झाली नाही. काँग्रेस आहे हायकमांडकडे रिपोर्ट पाठवलेला आहे. कधीपर्यंत अपेक्षित आहे? तिकडून आल्यानंतर तातडीने कारवाई होईल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वेगवेगळ्या मुद्द्यांवरती त्यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलं आहे. कॅमेरा पर्सन अय्यूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.